इतक्या लहान वयात तुला खूप संघर्ष करावा लागलाच असणार आहे. हो. तर तुझं बालपण कसं गेलं इथून आपण सुरुवात करूया. तुझं माहेरचं नाव काय? माझं माहेरचं आडनाव होतं कदम, म्हणजे आईकडचं. आणि आई-वडील म्हणजे काही वर्ष एकत्र राहिले आणि आम्ही म्हणजे पुण्यातच माझा जन्म झाला. मला एक मोठी बहीण होती. ती काही वर्षांपूर्वी किडनी फेल्युअरने गेली आणि त्याच्यानंतर वडिलांना मुलगी नको होती. हं. म्हणून म्हणजे हे माझं आई सांगते मला, की मुलगी नको होती आणि मी अष्टांगमध्ये माझी आईची डिलिव्हरी झाली, तर तुला बघायला पण ते आले नव्हते, कारण त्यांना दुसरा मुलगाच हवा होता आणि मुलगी झाली म्हणून ते आले नाहीत. आणि असं आत्ता मला आई सांगते. आणि तसं आई आणि वडिलांचं विशेष काही पटलं नाही कधी, त्यामुळे आई आणि वडील दोघं वेगवेगळेच राहिले.